माझ्या एवढं संघर्ष आहे ना मीच करत असं, आणि तो कसं तर त्यासाठी ब्लॉग शेवट पर्यंत नक्की बघ. तर नमस्कार, आज आपण डायरेक्ट सकाळी 5 ला उठलो होतो, कारण असं की आज आपल्याला कॉलेज जायचं होतं. आता एवढं सगळं उठलोय म्हणलं आपल्याला गाय धुवायचे होते पहिले, आणि त्यात ना आता सध्या आपल्या एकाच गायचं दूध चालू, त्याच्यामुळे थोडं जीवाला बी बरं आहे. आणि त्यानंतर कसं बस आवरून आपण डायरेक्ट डेअरी आलो होतो पॅकिंग बिकिंग. एवढं थंडी डायरेक्ट असं वाटतं काश्मीरला आलो. आता पुढचा प्रवास आपल्याला जे भेटेल ते गाडीने करायचं होतं, कारण सगळी बस बी राहत नाही एवढं. आणि त्यात आजचा दिवस थोडासा चांगला होता, लवकरच गाडी भेटली आपल्याला. आणि त्या बसचा ना आपला प्रवास निम्या वाटापर्यंतच होती, आपल्याला परत दुसरी गाडी पाहिजे होती. आज कोपरगावला तर डायरेक्ट बर्फच पडत होतो, आणि त्यात कशा माशा आपण 4-5 गाड्या बदलल्या होत्या. त्यानंतर डायरेक्ट कॉलेजला आलो होतो, आणि वर्गात जाईपर्यंत अर्ध लेक्चर बी संपत आलो. संपलंय तर संपलंय, आपल्याला अटेंडन्स लागली म्हणजे झालं. जे आहे ते 2 लेक्चर करून आम्ही डायरेक्ट जलस्रोत आलो होतो पाणी प्यायला. आणि ना आपण ज्या पेशंटला भेटायला गेलो त्यांच्या आपल्या आधी उपस्थिती होती तिथे. आजचा दिवस तर आपण कसा बसा भरवला, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट घरी निघलो होतो टोल नाका क्रॉस करून. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट 3-4 किलोमीटर पायी जायचं होतं. आणि त्यात कोपरगाव म्हणजे बस न लागायचं प्रसिद्ध ठिकाण. मी आलोय बोन, आणि कधी बस लवकर लागली तसं कधी झालं नाही. आणि आज आपल्याला डायरेक्ट 40 लाखाच्या गाडी डायरेक्ट वरती जागा भेटली होती बसायला. आणि नंतर डायरेक्ट आपण गावात लँड झालो होतो. आता आपल्या संघर्षाचा प्रवास इथंच संपला. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तेवढं मग फॉलो करून टाका की राव. मन उधाण वाऱ्याचे